सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सिद्धेश्वर मंदिर परिसरातील सिद्धिविनायक मंदिर, ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर तसेच गेल्या 100 वर्षापासून चालत आलेल्या सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन सिद्धेश्वर तलावात होत असते. सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने आज गणपती घाटावर लोखंडी बॅरिकेडिंग लावून सोलापूर शहरातील गणेश भक्तांच्या व सिद्धेश्वर भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने तलाव परिसर सुधारणा करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून ही सुधारणा होत नाही. शासनाचे आदेश धाब्यावर बसवून सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने गणपती घाटावर लोखंडी बॅरिकेडिंग लावून सिद्धेश्वर भक्तांच्या व गणेश भक्तांचा अपमान सहन केला जाणार नाही व पंच कमिटी विरोधात मोठं जन आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या ट्रस्टींनी दिला आहे. काय कामकाज चालू असताना 2 महिन्याखाली की परिसर पूर्ण महापालिकेनं देवस्थानच्या ताब्यात दिलं आणि 2 महिन्याच्या अवधीमध्ये आपण बघतोय 2 महिने झाले नाही तर त्यांनी काय केलं, महापालिकेचे सगळे नियम, महाशासनाचे सगळे नियम त्यांनी धाब्यावर बसवले आणि त्याने खड्डा खांदून हा रस्ता बंद करायचा, गणेश भक्ताचा आणि सिद्धेश्वर भक्ताचा रस्ता बंद करायचा प्लॅन त्यांचा झालेला आहे. त्या जाळ्या आणून पडलेल्या त्या ठिकाणी आणि त्यांचं पुढं असं धोरण आहे की या ठिकाणी गणेश भक्ताला येऊन द्यायचं नाही. आता गणपतीला रोज जवळजवळ 1000-2000 लोक रोज दर्शनाला येतात आणि चतुर्थीच्या दिवशी जवळजवळ 10-20 हजार लोक इथे दर्शनाला असतात. तर त्यांनी कुठं जायचं कुठं? आता पुढल्या महिन्यामध्ये गणेश विसर्जन आहे, गणपतीचा उत्सव आहे आणि ह्या उत्सवाच्या काळात ह्याने जर ही फाटक लावून जर बंद केले तर गणेश भक्त सहन करणार नाही. सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा ट्रस्टी या नात्याने मी एवढं सांगेन की 1400 कोटी रुपये खर्च करून जर शासनानं यांच्या ताब्यात दिला असेल तर हे देवस्थानकांना 1400 कोटी वसूल करावेत, मग त्याची ताब्यात द्यावं. आणि जर 1400 कोटी द्यायची त्यांची ताकद नसेल तर हा रस्ता महापालिकेच्या ताब्यात ठेवावा. आणि महापालिकेच्या ताब्यात असताना जी व्यवस्था या ठिकाणी होती ती व्यवस्था आज देवस्थान कमिटीच्या हातात असताना दिसून येत नाही. आणि आता आपण तुम्हाला देतो टिप, त्या ठिकाणी दारू पिलेले असतात दुपारच्या टायमाला. आता पहाटे 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या ठिकाणी फाटक उघडायचा नियम असताना वॉचमन 6-6:30 येतोय आणि फिरणारे लोक, व्यायाम करणारे लोक येणार कसं? आणि दुपारी 1ला बंद असताना दुपारी 11:30-12 वाजल्यापासून 11:30-12 वाजल्यापासून तो बंद करतोय आणि 12 वाजता त्यानं सांगतोय की बंद झालं. आता सिद्धेश्वर मंदिरात जर लोक दर्शन करून आले परगावचे, त्याला माहित नसते, येतात आणि इथे बघतात फाटक बंद, वॉचमन सांगते तिकडनं. म्हणजे लोकांना त्रास द्यायचं कारण नाहीये, मग तुम्ही वॉचमन वाढवा ना. आणि आमचं स्पष्ट मत आहे सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचं की कसल्याही परिस्थितीमध्ये सिद्धेश्वर मंदिराच्या देवस्थानच्या कमिटीच्या ताब्यातनं हा परिसर काढून घ्या आणि पुन्हा महापालिकेच्या ताब्यात द्या. मध्यवर्तीच्या माध्यमातून मी ट्रस्टी उपाध्यक्ष नात्यानं त्या शासनाला विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीत गणपती घाट हा बंद करता कामा नये, अन्यथा सोलापूर शहरातील सर्व मध्यवर्ती एकत्रित बसून त्यावरती आंदोलन करतील आणि ते काय प्रसंग येईल ती सर्व जबाबदारी तुमच्यावर येईल असं या माध्यमातून इशारा आहे. शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून सिद्धेश्वर मंदिर परिसराची सुधारणा झाली. या सुधारणेत शासनाने फार मोठा खर्च करण्यात आलेला आहे शासनाच्या वतीने. तर मला असं सांगायचं आहे की आज असं कळतंय की ह्या 2-3 महिन्यापूर्वी शासनाने किंवा महापालिकेने हे देवस्थान पंच कमिटीकडं सुपूर्द केलेलं आहे परिसर. तर त्या देवस्थान पंच कमिटीकडला एवढंच सुचवायचं आहे की पूर्वी जो शासनाकडून इथली निगा राखली जायची ती पूर्ण निगा आता सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीकडून राखली जात नाही आहे. या झाडांची देखभाल, दुरुस्ती, इथं वाढलेलं गवत आणि बाकीच्या गोष्टी, आणि तसंच या भागात जे काही गोष्टी चालतात अवैध गोष्टी, म्हणजे काही पोरी घेऊन बसणे किंवा रात्रीच्या वेळी दारू येऊन पिणे, असे प्रकार जे घडत आहेत ह्याच्यावरती पंच कमिटीने चांगल्या पद्धतीने कसं आळा बसवता येतं ते बघायला पाहिजे. आणि लोकांना पूर्वी ज्या गोष्टी मिळत होत्या, आता गणपती विसर्जनाचा प्रश्न आला. गणपती विसर्जन हा पूर्वी 100-200 वर्षापासून इथं विसर्जन होतं. त्याला तुम्ही पायबंद, आता इथं बॅरिकेड आणून ठेवलेत त्यांनी, ते बॅरिकेड आणून तुम्ही पायबंद घालू शकत नाही. तर ह्या गोष्टी करण्यापेक्षा लोकांच्या सुखसोयी जशा पद्धतीने पूर्वी होत्या त्या पद्धतीने तुम्ही द्यायला पाहिजेत.
आणि कोणत्याही प्रकारचं गणपती किंवा ज्या काही इथल्या परंपरा ज्या आहेत पूर्वीपासून आलेल्या 100-150 वर्षापासून, त्या परंपरेला जर तुम्ही बाधा आणत असाल तर मी मध्यवर्तीचा सेक्रेटरी ह्याच्यातून आपल्याला सूचित करतो की मोठं जन आंदोलन इथं आम्ही उभा करू. एवढंच बोलतो.